माहितीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पवली आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशियानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषवत्यादरु विवेकावरी ऐसे नमन करुनी सकळा हरी कथा बोले बोवड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ उतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ आणि सांप्रदायिक वरिष्ठ शांतता व महानता ज्यांच्यामध्ये वास करते असे असणारे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा आजचा हा अभंग आहे. एकनाथ महाराज या अभंगातून नामाचा महिमा सांगतात व नामपर प्रकरणातील आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा साधा सरळ भावार्थ असा आहे. एकनाथ महाराज सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार. कोणता प्रकार जो त्या भगवान परमात्म्याला आवडतो? नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या भगवंताला त्याचं नामस्मरण केलेलं आवडते. कधी केलेलं? तर नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त नामस्मरण त्याचं रात्रंदिवस करेल ती त्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे आणि अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे, कळवळा असली पाहिजे. ही त्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं त्या देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरची जी वारी आहे
ती वारी त्या भगवंताला केलेली आवडते. आणि हे सर्व नियम ज्या भक्ताच्या जीवनामध्ये असेल तो भक्त देवाला परमपूज्य वाटत असतो. म्हणून एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी विठ्ठल 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 साधा सरळ भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी काही अडचण जाता जाता उठून देईल मी तुम्हाला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. जगाचा जगत चालक पंढरदीश पांडुरंग परमात्मा की ज्या भगवान परमात्म्याशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं व सद्गुरु नारायण गिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं व महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहातील वर्ष पहिलंच आहे, आतापासून अखंड चालू असणार आहे. म्हणून अखंड चालू असलेला हा हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझं अज्ञान बालिकेकडे आली हे मी माझं परम भाग्य समजते. ज्यांनी मला कीर्तन करण्याचा योग आणून दिला असे असणारे लाडगावचे तरुण भजनी मंडळ व तरुण मित्र मंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सप्ताहाचं वर्ष पहिलंच आहे आणि अतिशय सुंदर अशी त्यांनी माईक सिस्टमही सुंदर आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे. म्हणून एकदा टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा आणि एकदा माईक सिस्टमसाठी जोरदार वाटा. फार सुंदर माईक सिस्टम आहे आणि सेवेसाठी मृदुंगाची साथ करणारे आमचे मोठे दादा हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य महेंद्र दादा बोर्डे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. व आपल्या गावातील तबला वादक किरण दादा वाघ त्याचेही मनापासून आभार व्यक्त करते व गावातील 5-6 मृदुंगाचार्य त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते. बघा, आपल्या गावामध्ये 6 मृदुंगाचार्य आहे. किती? 6. आपल्या गावाचं भाग्य तेवढं आहे की 6 मृदुंगाचार्य आहे. नाहीतर काही काही गावामध्ये अशी परिस्थिती आहे, एकही मुलाला मृदुंग शिकवल्या जात नाही. कारण लोक परमार्थाच्या वाटेला मुलाला लावायला गेले तर तुकोबर आहे सांगतात. लोक काय म्हणतात तर काय पोरा लागली चट आणि धरी वाट गवळाची. परंतु त्यांना काय माहित आहे परमार्थामध्ये काय आनंद आहे. आणि या परमार्थामध्ये येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा तो भगवंत आपल्यावर कृपा करत असतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. व तुम्ही सर्वजण या कीर्तनासाठी आलात. तुम्ही म्हणाल सर्वांचे नाव घेतली, पण आमचे नाव, परंतु तुम्ही जण सर्व ते एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात. ममई वांश जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात तुम्ही सर्वजण एका त्या प्रभू परमात्म्याचे अंश आहात. असं समजून सर्वांच्या चरणी संतांच्या भाषेत एक जण मस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, श्रीमंत होते. असे संत या पृथ्वी तलावरती जन्माला आले आहे. बघा, आपल्या या महाराष्ट्राची भूमी आहे ती फार पवित्र भूमी मानली जाते. कारण या थोर
या थोर साधू संत या थोर कुळामध्ये जन्माला आले आहेत म्हणून या भूमीला पवित्र भूमी मानली जाते. म्हणून महाराज सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. देते हरीचे दास जन्म घेती, देते हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, हे कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. तेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, पावन देश, पावन. महाराज म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, किंवा जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पावन देश. त्यांच्या चरणांचा वास या भूमीला लागला आहे म्हणून या भूमीला फार पवित्र भूमी मानली जाते. आणि या पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलो आहोत. बघा, संतांची भूमी फार पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये थोर साधू संत जन्माला आले. संत एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील. बघा, ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे साधकांचे मायबाप माऊली ज्ञानोबाराय. म्हणजे ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझ्या माऊलींना ज्ञानाचा सागर म्हटलं जातं म्हणून ज्ञानोबाराय हे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय. वैराग्य म्हटलं की तुकोबराय. म्हणजे तुकोबरायांकडं वैराग्य म्हटलं की बघायला जातं. कारण तुकोबरायांचा अधिकार एवढा होता, साक्षात दुश्मनांना सुद्धा वंदन करावं तुकोबरायांना. आपल्याला वंदन करेल का आपला दुश्मन? आपल्याला माणुसकीचे माणसं वंदन करत नाहीत, दुश्मन बाजूलाच राहिला. परंतु तुकोबरायांना दुश्मनांना सुद्धा वंदन करावं एवढा अधिकार तुकोबरायांचा आहे. तू गीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. रामेश्वर भट्ट जो होता तो तुकोबरायांचा अतिशय कट्टर दुश्मन होता. परंतु त्या दुश्मनानं सुद्धा तुकोबरायांना वंदन करावं एवढा तुकोबरायांचा अधिकार होता. तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबरायांचं नाम घेतल्यावर ते यमाच्या अंगाला कंप सुटायचा एवढा अधिकार आहे. अजून वर्णन आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाए वडा, तुका आकाशाए वडा, तुका आकाशाए वडा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाए वडा, तुका आकाशाए वडा, तुका आकाशाए वडा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाए
ग देवा मुंगी साखरेचा रवा. आकाश एवढी व्यापकता असून सुद्धा तुकोबराय देवाकडे लहानपणा मागताय. म्हणून वैराग्य म्हटलं की तुकोबर आहे. बघा, भक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराजांची एवढी भक्ती होती, एवढी भक्ती होती, साक्षात नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये तो भगवान परमात्मा नाचला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किंवा नामदेव महाराजांच्या हाताने तर भगवंतानं नैवेद्य खाल्ला, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची पुरी राखतो. किंवा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. आणि शांती म्हटलं की माझे एकनाथ महाराज. एकनाथ महाराज एवढे शांत होते, एवढे शांत होते, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जो यवन होता तो यवन नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा येऊन थुकला. परंतु एकनाथ महाराज त्याला रागवले नाही. काय केलं तर प्रसाद देऊन मुक्त केला, त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. म्हणून असे थोर साधू संत जन्माला आपल्या भूमीमध्ये आले आहेत. आणि या सर्व साधू संतांना एकत्रित येऊन माझ्या बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवर चिला पाया उभारिले देवालया. नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाची इमारत जी आहे ती माझ्या बहिणाबाईंनी उभी केली. आणि त्याच वारकरी संप्रदायाचा भक्कम आधार कोण बनले असेल तर ते म्हणजे माझे एकनाथ महाराज आहे. बघा, एखाद्याचा आधार बनणं इतकंही सोपं नसतं. आपणच आपलं उदाहरण घ्या. आपण जर एखादं घर बांधायचं ठरलं तर त्या घराचा आधी पाया पक्का करावा लागतो. ते घर डगमगणार नाही, हलणार नाही, पडणार नाही, म्हणून त्याचा आपण आधी पाया पक्का करत असतो. अगदी त्याच प्रकारे या वारकरी संप्रदायाचा पाया कोण बनले असेल तर ते म्हणजे माझे एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि या वारकरी संप्रदायाचा पाया डगमगणार नाही म्हणून माझ्या नाथबाबांनी या वारकरी संप्रदायासाठी फार ग्रंथ संपदा दिली. बघा, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत या वारकरी संप्रदायासाठी दिलंय. खरं सांगू का, ज्याला आत्मज्ञानी व्हायचं असेल त्याने रामायण वाचावं, ज्याला चारित्र्यवान व्हायचं असेल त्याने रामायण वाचावं, ज्याला निष्कलंकित व्हायचं असेल त्याने महाभारत वाचावं, ज्याला खऱ्या भक्तीचा आनंद जाणून घ्यायचा असेल त्याने एकनाथी भागवत वाचावं, आणि ज्याला जीवनाचं वाटोळं करून घ्यायचं असेल ना त्याने दुर्योधनाचं चरित्र वाचावं. विठ्ठल 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 म्हणून एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायासाठी एकनाथी भागवत दिले. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ सुद्धा दिलाय. आणखी फार ग्रंथ संपदा दिली. काही अभंग लिहिलेत, काही गवळणी लिहिल्यात, काही कुट अभंग लिहिले. कुट अभंग म्हणजे काय बरं, तर जे अवघड तत्वज्ञान आहे, जीव माया ब्रह्म हे आपल्या अंतकरणामध्ये जाऊन ठसावं ना म्हणून महाराजांनी भारुडाची रचना केली. नाथबाबांचे भारुड एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. ऐका. सुया घे अंधईला आरसा गे, टकलीला बक्कल गे, तुझ्या म्हाताऱ्याला खेळ खुळखुळा गे, रमाई बयो वाड ये माय वाड. वाड मावशे डबकेट पिटलं वरण भात वर तुपाची धार, 2 दिवस झालेली कृपाशाई गप की वैर किर 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 करतय, बापावरच गेला मुर्दा. गबयो तुला गुरुगुंडा होईल ग, गबयो तुला गुरुगुंडा होईल, अरे तुला गुरुगुंडा होईल ग, तुला गुरुगुंडा होईल ग, गुरुगुंडा होईल ग, गुरुगुंडा होईल ग, ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला गुरुगुंडा होईल ग, गुरुगुंडा होईल ग, अरे तुला गुरुगुंडा होईल ग.
नाही, परंतु नाथ महाराजांनी सर्वसामान्य आपल्या सामान्य जीवाला कळण्यासाठी नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. जरी आपल्याला अभंग कळत नसले ना, म्हणून भारुडाची रचना केली. म्हणून या वारकरी संप्रदायासाठी एकनाथ महाराजांनी फार ग्रंथ संपदा दिली. माझे एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर एकनाथ महाराज शांत होते, संत होते आणि श्रीमंत होते. बघा, असं त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनामध्ये होता. नाथ महाराज संत होते. आता संत म्हणावं कुणाला? अभंग हा संतांचा आहे, परंतु संत म्हणावं कुणाला? तर लक्ष देऊन ऐका. आपल्या घरासमोर निळोबारा सांगतात, आध्यात्मिक दृष्टीने आपण संत कुणाला म्हणतो? संत कुणाला म्हणावं? तर तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. माझ्या लहानल्याशा मुक्ताईनं उपदेश करावा ज्ञानोबरायांना. ज्ञानदादा, संत कुणाला म्हणतात? संत तोची जाना जगी, जया क्षमा ज्याच्या अंगी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, त्याला संत म्हणावं. ही झाली आध्यात्मिक दृष्टिकोनातून संतांची व्याख्या. आता व्यवहार दृष्टिकोनातून आपण संत कुणाला म्हणतो बरं? तर नाथ महाराज सांगतात, आपल्या घरासमोर जर एखादा व्यक्ती भगवी वस्त्र परिधान करून आला, अर्थात आपण त्याला धान्य देतो. त्यात महिला मंडळी इतक्या भावुक असतात, तेही मागण्या करता येतात आणि आपण त्यांना धान्यच देतो, कपडेच देतो, पैसेच देतो. अर्थात ते मागण्या करता येतात आणि आपण त्यांना देत असतो. परंतु मुक्ताई म्हणते, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामू. त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बांधू. वरून किती जरी भगवा वस्त्र परिधान केला असेल तरी खोट्या संतांना संत म्हणू नका. माझे नाथ बाबा नाथ हरिपाठामध्ये सांगतात. आता तुम्ही म्हणाली तर माऊलींचाच पाठ होईना, तर नाथ बाबाचं कुठं करतात? माऊलींचाच हरिपाठ आपण 3ऱ्या चरणापर्यंत म्हणत येतो आणि ज्ञानदेवच ध्यानातून जाते. परंतु आपला उद्धार कशाने आहे? तर हरिपाठ पाठ केला पाहिजे. म्हणून एकनाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठामध्ये नाथ बाबा 12व्या अभंगाच्या 3य चरणात सांगतात, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, 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 बहुरूपी धारी संन्यासाचा वेश. पाहुन तयाचा धन देती, पाहुन तयाचा धन देती, हरिमुखी गाता परिचिता, हरिमुखी गाता परिचिता, हरिमुखी गाता परिचिता, हरिमुखी गाता माझ्या नाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठामध्ये नाथ बाबा 12व्या अभंगाच्या 3य चरणात सांगतात, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, पाहून तयास धन देती. अर्थात आपण त्यांना धन देतो, परंतु विचारसागर रहस्य ग्रंथाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर पंडित निश्चल दासजी सांगतात, अंतरी वश्य केला कामू. अंतकरणामध्ये कितीही वासना जडलेली असली तरी खोट्या संतांना संत म्हणू नका. मग का हो तुकोबर आहे? संत आणि असंत दिसायला जरी वेश्याने सारखी असले, परंतु त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. एक उदाहरण सांगते बघा. सुभाषितकार सांगतात, कावळा आणि कोकिळा हे दिसायला कशी आहे बरं? अतिशय पांढरी शुभ्र का? बोलत चला, माईक देऊ का? अतिशय काळीभोर आहे. परंतु ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कोकिळा ही जी आहे ती कावकाव ओरडते, बरोबर? कोकिळा जी आहे ती कुहुकू ओरडते आणि कावळा जो आहे तो कावकाव ओरडतो. अगदी त्याच प्रकारे ते दिसायला कशी आहे? अतिशय पांढरी शुभ्र आहे. मग ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कोकिळा ही कुहुकू ओरडत असते. अगदी त्याच प्रकारे संत आणि असंत दिसायला जरी वेश्याने सारखे असले तरी त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
क्रिया करून बघा. दूध आणि पाणी यांचं मिश्रण करा. ते दूध आणि पाणी यांचं केलेलं मिश्रण आधी बगळ्यासमोर ठेवा. तर काय क्रिया घडेल? बगळा जो आहे तो काय करतो तर ते मिश्रण सरसगट पिऊन टाकतो. आणि तेच मिश्रण जर तुम्ही राजहंसासमोर ठेवलं तर राजहंस काय करतो? जे साररूपी दूध आहे तेच ग्रहण करतो आणि जे असाररूपी आहे तेच ग्रहण करतो. मी तर म्हणेल आजच्या या कलियुगामध्ये आपण कोणता बगळा आणि कोणता राजहंस तुलना करायला पाहिजे. कारण काही लोक बगळ्याच्या स्वरूपाचे असतात आणि काही लोक राजहंसाच्या स्वरूपाचे असतात. बघा, जे राजहंस रूपी श्रोता आहे त्याचं काम काय असतं तर कीर्तनातील जे चिंतन रूपी आहे, जे वेदांतिक आहे तेच ग्रहण करेल. माझ्या बोलण्याचा एवढाही अधिकार नाही, परंतु मी म्हणेल जो राजहंस रूपी श्रोता आहे तो फक्त भगवान परमात्माच असेल. आणि जे बगळ्याच्या वृत्तीचे असतात त्यांचं काम काय असतं तर कीर्तन झालं आणि सकाळी म्हणतात रात्रीचं कीर्तन, उठलं रात्रीचं कीर्तन, पडलं आणि रात्रीच्या महाराजला तर गळाच नव्हता. विठ्ठल विठ्ठल. माझ्या बोलण्याचा एवढा अधिकार नाही, परंतु मला सांगायचं काय होतं, बगळा आणि राजहंस दिसायला कशी आहे वेश्याने सारखीच आहे. अगदी त्याच प्रकारे संत आणि असंत दिसायला जरी सारखेच असले परंतु त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. समुद्र नदी नव्हे पैका, समुद्र नदी नव्हे पैका. पाषाण म्हणून ये लिंगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या एकदा काकांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड आणि समर्पक प्रमाण आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, समुद्र नव्हे नैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. महाराज काय सांगतात तर संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. जे संत होते ते माणसांसारखे नव्हते. पाषाण म्हणू नये लिंगा. आता पाषाण म्हणजे दगड. एखादा दगड असेल आणि त्या दगडाला आपण जर म्हणतो ही गणपतीची मूर्ती आहे तर चालेल का? तो दगड आहे. आणि एखादी गणपतीची मूर्ती असेल, आपण जर तिला म्हटलो हा दगड आहे तर चालेल का? तिला गणपतीचीच मूर्ती म्हणावी लागेल. अगदी त्याच प्रकारे संत आणि असंत दिसायला जरी वेश्याने सारखे असले परंतु त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न असतं. मग संत आणि असंत दिसायला जरी सारखे आहे मग का हो तुकोबराय आम्ही नेमकं संत म्हणावं कुणाला? तर तुकोबराय सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझे एकनाथ महाराज संत होते आणि शांत होते. संत आणि शांत होते आणि श्रीमंतही होते. शांत किती होते तर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. आणि श्रीमंत किती होते तर एकनाथ महाराजांच्या घरी रोज त्या भगवान परमात्म्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आपल्या घरी असतो का? परंतु एकनाथ महाराजांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. एवढे श्रीमंत माझे नाथबाबा होते. म्हणून असा त्रिवेणी संगम नाथबाबांच्या जीवनामध्ये आहे. नाथबाबांचा जर चारित्र्याचा विचार केला तर नाथ महाराजांच्या घरी तो भगवान परमात्मा 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही तर 36 वर्ष कावडीनं पाणी भरले. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी कावडीने पाणी जागे चक्रपाणी वाहे. चक्रपाणी वाहे. जागरी चक्रपाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळावंती साची पाये. अनन्य भक्ती भावे निळावंती
श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरलं. श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. श्रीखंडा चंदन उगळोनी करी, श्रीखंडा चंदन उगळोनी करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी. श्रीखंडा चंदन उगळोनी करी, श्रीखंडा चंदन उगळोनी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. मग विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या घरी देव साधा येत सुद्धा नाही, तर नाथ महाराजांच्या घरी राबलाच कसं काय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बघा, एक उदाहरण सांगते. द्रौपदी माता त्या भगवंताचं एवढं भजन करायच्या, एवढं भजन करायच्या, सतत नामस्मरण करायच्या. द्रौपदी माता भगवंताचं भजन करायचं यात नवल नाही, त्यांचे 5 पती सुद्धा भगवंताचं भजन करायचे. मग एक दिवस काय झालं, तर द्रौपदी मातेवरती संकट आलं होतं. ज्यावेळेस दुर्वास ऋषी आणि त्यांचे सर्व शिष्य द्रौपदी मातेकडे जेवण्याकरिता आले आणि द्रौपदी मातेला म्हणाले, आम्हाला जेवण्याकरिता भोजनाकरिता काहीतरी वाढ. तेव्हा द्रौपदी माताला मनातल्या मनात विचार केला मातेनं, यांना जर आपण काही वाढलं नाही तर दुर्वास ऋषी आपल्याला शाप देतील. म्हणून त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला. कृष्ण धावरे लवकरी, संकट पडले मजवरी, हरी तू आमचा कैवारी, आले दुःख निवारी. त्या द्रौपदी मातेनं भगवंताचा धावा सुरू केला आणि भगवान परमात्मा धावतच पळत आला. भगवान परमात्मा एवढा पळत आला, गरुडापेक्षाही त्याचा वेग जास्त होता. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच लागे नारायण. गरुडापेक्षाही त्या भगवंताचा वेग जास्त होता आणि भगवंत आल्यानंतर द्रौपदी मातेला म्हणाला, मला जेवण्याकरता काहीतरी वाढ. तेव्हा द्रौपदी माता म्हणाल्या, तुला जर जेवण्याकरता वाढण्याकरता काही असतं तर मी तुला आवाजच दिला नसता. काय झालं, दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्य जेवण्याकरता आले आहे. मी जर त्यांना वाढलं नाही तर ते मला शाप देतील. म्हणून तू काही पण कर आणि त्यांना जेवण्याकरिता वाढ. त्यावेळेस द्रौपदी मातेनं अन्नाची थाळी आणून देवाला दाखवली. देवानं काय केलं, तर काय देवा घरी न मिळेची अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. त्या भगवंतानं काय केलं, तर त्या अन्नाच्या थाळीला एक भाजीचं पान लटकलेलं होतं. भगवंतानं ते भाजीचं पान खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिला. मग मला सांगा, भगवान परमात्म्यानं द्रौपदीचं काम ऐकलं. आधी घेतलं काय, तर भाजीचं पान घेतलं. अगदी त्याच प्रकारे नाथांच्या घरी देव राबलाच कसा, सांगायचं मला एकच आहे. बघा, जे नाथांचे जे पूर्वज होते भानुदास दादा, हे भानुदास दादा दरवर्षी नेहमीप्रमाणे वारीला जायचे. वारीला गेल्याच्या नंतर एक दिवस तो भगवान परमात्म्यानं त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. काय सांगितलं, तर कर्नाटक मधला जो राजा आहे तो तुंगभद्रा नदीकाठी राहतो. तुम्ही आजही गेले विजयनगरला जाऊन तुंगभद्रा नदीकाठी गेले तर तिथं प्रति पंढरपूर सारखं मंदिर आहे. भानुदास महाराजांना त्यांनी सांगितलं की मला तुंगभद्रा नदीकाठचा राजा मला घेऊन आलेला आहे, तुम्ही काय करा, तर मला घेण्यासाठी या. दुसऱ्या दिवशी भानुदास महाराज उठले आणि त्या देवाला आणण्याकरिता गेले. कर्नाटक मध्ये गेले आणि देवाला घेऊन आले. इकडे सर्व वारकरी त्या भगवंताची वाट बघत होते. त्यांनी पंढरपूर असं गरजून टाकलं होतं. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. सर्वांना भेटीची आवड लागली होती. भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी विठ्ठल विठ्ठल. मग भानुदास महाराज
अगदी त्याच प्रकारे पंढरपूरचं जसं पुण्य फळाला आलं आणि भगवान परमात्मा परत आला, अगदी त्याच प्रकारे आपल्या गावचंही पुण्य फळाला आलं आणि हा अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. हा अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला कारण सर्वांचं पुण्य एकत्र आलं म्हणून सप्ताह चालू झाला. जसं पंढरपूरचं पुण्य फळाला आलं, त्यांनी भजन, सगळेजण भजन करत होते. एकदा महिला मंडळ म्हणा आणि नंतर पुरुष मंडळी म्हणा. सर्वांनी हात वरती करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा. म्हणा महिला मंडळ म्हणा. आवाज नाही आला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आता तुम्ही शांत बसा, आराम करा तुम्ही. आता पुरुष मंडळी. हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 अतिशय सुंदर म्हटले, स्वरात म्हटले आणि जोरात पण म्हटले. म्हणून सर्वजण वारकरी त्या भगवंताचं भजन करत होते पंढरपुरामध्ये आणि भानुदास महाराज ते देवाला घेऊन आले. तेव्हा त्या देवानं भानुदास महाराजांना वचन दिलं होतं की मी तुमच्या घरी, तुमच्या पुढच्या पिढीमध्ये मी तुमच्या घरी चाकरी करण्यासाठी येईल. आणि नाथ महाराजांची भक्ती फळाला आली. नाथ महाराज भगवंताचं नामस्मरण करत होते. तेवढे अधिकारी माझे नाथ बाबा होते म्हणून तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबला, एवढंच कारण आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज या अभंगातून जीवाची आवड, देवाची आवड आणि संतांची आवड सांगतात. संतांची आवड सांगत असताना नाथ महाराज सांगतात त्या संतांना काय आवडतं, तर अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवाचे 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 ऐका प्रकार.
प्रकार जो त्या भगवान परमात्म्याला आवडतो तर नामाचा उच्चार रात्रंदिवस त्या भगवंताला त्याचं नामस्मरण केलेलं फार आवडतंय. भगवंताचं नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे आणि अतिशय गोड सुद्धा आहे. माझे माऊली ज्ञानोबा सांगतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम मंगळ अमंगळ उद्धरिती किंवा नाम बरवया बरवंट नाम पवित्रानी चोखट नाम स्मरे निळकंठ निज सुखे निवाला. माझे माऊली ज्ञानोबा गीते ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात भगवंताचं नाम जे आहे ते फार गोड आहे. कसं आहे? गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अतिशय गोड आहे. अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कागा नगे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं आहे माझे माऊली हरिपाठामध्ये सांगतात गगनाहुनी वाड नाम आहे गगनाहुनी वाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड गगनाभुनी वाड नाम आहे गगनाभुनी वाड नाम आहे. ज्ञानदेव तुझे निवृत्तीची झाड गगनाभुनी वाड नाम आहे गगनाभुनी वाड नाम माझे माऊली हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेवा पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. गगनापेक्षाही त्या भगवंताचं नाम मोठं आहे. मला सांगा सर्वात मोठं काय आहे बरं? पृथ्वी, बरोबर ना? परंतु पृथ्वीपेक्षा भगवंताचं नाम हे मोठं आहे. कसं म्हणाल तर ऐका. पृथ्वी सर्वात मोठी आहे परंतु पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा 10 पट अग्नी व्यापक आहे. अग्नीपेक्षा 10 पट वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षा 10 पट आकाश व्यापक आहे. कधीही कार्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असते. लक्ष देऊन ऐका इकडं. पृथ्वीचे कारण पाणी आहे, पाण्याचे कारण अग्नी आहे, अग्नीचे कारण वायू आहे आणि वायूचे कारण आकाश आहे. मग ज्यावेळेस आत्यंतिक प्रलय होतो तसे शास्त्रामध्ये प्रलयाचे 4 प्रकार आहेत. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय आणि प्राकृतिक प्रलय. मग ज्यावेळेस आत्यंतिक प्रलय होतो त्यावेळेस ही पंचमहाभूते जी आहे ती एकमेकांत विलीन होतात. पृथ्वी पाण्यात विलीन होते, पाणी अग्नीत विलीन होते, अग्नी वायूत विलीन होते आणि वायू आकाशात विलीन होते. आकाश भगवान परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होते आणि एवढा उरतो शेवटी तो म्हणजे भगवान परमात्मा. म्हणून भगवान परमात्मा सर्वात मोठा आहे आणि त्याचं नाम सर्वात मोठं आहे विठ्ठल. भगवंताचं नाम भगवंतापेक्षा कसं मोठं आहे तर ऐका. ज्यावेळेस नळनिळ जामवंत हनुमानजी लक्ष्मणजी ज्यावेळेस सेतू बांधायचा होता त्यावेळेस समुद्रावरती गेले आणि समुद्रावरती गेल्याच्या नंतर प्रभू श्रीरामांना वाटलं माझ्या नावाने सेतू बांधायचा आहे, हे खरं आहे का? म्हणून प्रभू थोडे बाजूला गेले. बाजूला गेल्यानंतर प्रभूनं काय घेतलं तर एक दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला. तो दगड बुडाला. दुसरा घेतला तोही टाकला, तोही बुडाला. तिसरा घेतला तो टाकला, तोही बुडाला. प्रभूला वाटले आपल्याला कोणी तर बघितलं नाही ना. आपलाच उदाहरण घ्या. आपण जर गाडीवरून पडलो, काही लागलं, आपण किती लागलं हे बघत नाही, आपण मागे वळून बघतो. आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना. अगदी त्याच प्रकारे प्रभूनं मागे वळून बघितलं तर मागे हनुमानजी उभे होते. हनुमानजी हे देवा प्रभू श्रीरामांचे भक्त होते म्हणून हनुमानजी मागे उभे होते. प्रभू श्रीरामांनी विचारलं हनुमंता केव्हा आलास? प्रभू म्हणाले, हनुमंतराय म्हणाले प्रभू पहिल्याच दगडाला. तेव्हा प्रभू म्हणाले हनुमंता माझ्या हातानं दगड बुडताय रे. तेव्हा हनुमंतराय म्हणाले प्रभू तुम्ही ज्याला हातात धरलं तो तरणार आणि तुम्ही ज्याला हातातून सोडलं तो बुडणारच ना.
प्रभू तुमच्यापेक्षा तुमच्या नामात जास्त ताकद आहे. मग एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म लिहून असा राम नावाने सेतू तयार झाला. म्हणून भगवंतापेक्षा भगवंताच्या नामात जास्त ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल ही झाली संतांची आवड. आता जीवाची आवड म्हटली तर कोणाची आवड येते बरं? सामान्य जीवाची आवड. तर तुम्हा आम्हा जीवाला काय आवडतं? तर यातही महिला मंडळांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी आणि लहान मुलांची आवड वेगळी. लहान मुलांना काय आवडतं बरं? खोड्या करायला फार आवडतात. अरे तुमचे मुलं खोड्या करतात यात नवल नाही. तो जगाचा जगत चालक पंढरीदेशी पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण भगवान ज्यावेळेस बालवयात होते त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा एवढी खोड्या करायचे त्या मैयेजवळ दररोज एक एक गाणं यायचं आणि एक एक गोपिका येऊन सांगायची, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ना, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. अंधारी लपाता येऊन बसे अंगणात, अंधारी लपाता येऊन बसे अंगणात, हरी रब्बा जाऊन बसे अंगणात, हरी रब्बा जाऊन बसे अंगणात. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना, तुझ्या कानाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, तुला येईल राग. एक एक गोपिका यायची मैयाकडे आणि मैयाला सांगायची, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना, तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग ग, यशोदे ग तुला येईल तेव्हा मैयाला म्हणावं लागायचं, थोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, थोड्या नको करू माझे बाबा. म्हणून तुमचे मुलं खोड्या करतात यात नवल नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुद्धा खोड्या करायचे. लहान मुलं एवढी खोडकर असतात आणि एवढी वाढवं असतात. एक सांगते तुम्हाला, आम्ही ज्यावेळेस रायगडला कीर्तनाला चाललो होतो त्यावेळेस एक गाय आणि वासरू रस्त्यामध्ये बांधलं होतं. तेव्हा आम्ही जात असताना एक मुलगा रस्त्याच्या कडेने जात होता. त्याला म्हटलं, बाळा इकडे ये रे जरा, ते गाय आणि वासरू कुणाचं आहे, घे ना जरा बाजूला, कळत नाही का रस्त्यात बांधले. तो म्हटलं, ताई खरंच सांगू का, गाय माहित नाही कुणाची म्हणे, पण वासरू माहित आहे म्हणे कुणाचं. म्हटलं कुणाचं आहे ते वासरू, घे ना बाजूला. तो म्हटलं, वासरू का त्या गाईचं आहे. एवढी वाढव. म्हटलं फारच वाढवा दिसतोय रे तू, तुझ्या घरी सांगायला येते, तुझं घर कुठं आहे म्हटलं. तो म्हणे, माझं घर ताई, माझं घर हलव्याच्या दुकानासमोर आहे म्हणे. म्हटलं हलव्याचं दुकान कुठं आहे? तो म्हटलं माझ्या घरासमोर. म्हटलं दोन्ही कुठं आहे? तो म्हणे समोरासमोर. एवढी वाढवा. म्हटलं तुझ्या काही जन्मकाळीचा दोष आहे का, तुझा जन्म तरी केव्हा झाला? तो म्हटला, ताई माझा जन्म शुक्रवारी झाला म्हणे. तो म्हणे, ताई तुमचा जन्म केव्हा झाला? म्हटलं माझा जन्म रविवारी झाला. तो म्हटलं, हट महाराज असून खोटं बोलतात. म्हटलं काय झालं? तो म्हणे, रविवारी तर सुट्टी असते ना म्हणे. विठ्ठल विठ्ठल एवढी लहान मुलं खोडकर असतात. ही झाली लहान मुलांची आवड. आता महिला मंडळांना काय आवडतं बरं? साडी आणि कापूस वेचायला, साडी आणि सोनं. तुम्ही मकर संक्रांतीला पुरुष मंडळी साडी घेऊच नका, संक्रांत खाली बसणारच नाही, डायरेक्ट डोक्यावर. मकर संक्रांतीला तुम्ही साडी घेऊच नका. महिला मंडळांना इतकं सोनं आणि साडी आवडते बघा. त्या सोन्यासाठी महिला मंडळ रोज कामाला जातात, बरोबर ना?
असे जे एक जण मालकाला म्हटले, का हो तुमच्या सोबत 65 वर्ष झाले म्हणे लग्नाला, एक फुटका मनी सुद्धा केला नाही तुम्ही, असं ती म्हणी धनीला. मग मालकाला वाटलं खरंच हिला आपण फुटका मनी पण केला नाही. मालक गेले बाजारात आणि बाजारातून आणलं 100 रुपये किलो सोनं. कोणतं? 25 कॅरेट सोनं आणलं आणि तिनं मस्त गळ्यात घातलं. गळ्यात घातल्यानंतर ही होती बचत गटाची अध्यक्ष. हिला फार बडबड करायची सवय होती. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला गेल्या, 4-5 जणी गाडी केली आणि लग्नाला गेल्या. लग्नाला गेल्यानंतर त्यांचे गळे असे गच्च भरले होते. बाकीच्यांचं ओरिजिनल होतं, परंतु हिचं जरा जास्तच ओरिजिनल होतं. म्हणून ज्यावेळेस चोरांनी त्यांना बघितलं त्यावेळेस चोर म्हणू लागले, आजी सोनियाचा दिनू. त्यावेळेस चोर म्हणू लागले, आजी सोनियाचा दिनू. परंतु चोरांना काय माहित होतं ते सोनं कसं आहे. दिवसभर लग्नामध्ये चोरांचा डोळा फक्त त्या महिलावर होता. मग येताना अशी कापूसवाडगाव मध्ये येताना गाडी अडवली चोरांनी. गाडी अडवल्यानंतर ते 4-5 मंजुळा अक्का, राधा अक्का म्हटल्या, आपले मुलं नोकरीला आहे म्हटले, आपण सोनं देऊन टाकू. सोनं परत कमावता येईल, सोनं परत मिळवता येईल, परंतु हा जो जीव आहे, हा देह आहे, हा परत मिळणार नाही. म्हणून त्या बाकीच्या चौघींनी देऊन टाकलं. परंतु हिचं जरा जास्तच ओरिजिनल होतं. ही म्हटली मी देणारच नाही. चोर म्हणू लागले, दे नाही तर तुला मारू. हिनं देऊन टाकलं. ही म्हटली घ्या मेले हो, 100 रुपयाचं 1 किलो आहे. द्यायचं तर गपचीत द्यायचं ना. म्हणे घेऊन टाका म्हणे, 100 रुपयाचं 1 किलो आहे. चोरांना वाटलं हिच्या नादी लागून अख्खा दिवस वायाला गेला. चोरांनी एवढी हाणली, हाणून त्या दुकानापर्यंत चोर गेले आणि ती म्हणती मेल्यांनी हाणलं पण पप्पेच्या बापापेक्षा कमीच हाणलं. विठ्ठल म्हणून महिला मंडळांना फार सोनं आवडतं. बघा सुभाषितकार सांगतात, भावेन देवं कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. सुभाषितकार सांगतात, राजाला जर आपलंसं करायचं असेल तर काय लागतं मंडळी? कला लागते, कला. आणि शत्रूला जर आपलंसं करायचं असेल तर मनामध्ये कपट लागते. आणि पत्नीला जर आपलंसं करायचं असेल तर काय लागतं? धनेन कांता. काय? धनेन कांता. सुभाषितकार सांगतात, पत्नीला जर आपलंसं करायचं असेल तर धन लागतं म्हणे. म्हणून ही झाली महिला मंडळांची आवड. महिला मंडळांना धन आवडतं. आणि पुरुष मंडळींना काय आवडतं? कडक कपडे घालायला आवडतात. परंतु तो भगवान परमात्मा तुम्ही किती ड्रायक्लिंग केलेले कपडे घातले हे बघत नाही, तुम्ही किती प्रेस केलेले कपडे घातले हे बघत नाही, तर तो भगवान परमात्मा शुद्ध भावाची जोडी बघत असतो. अंतकरणातला शुद्ध सात्विक भाव बघत असतो. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. तुमच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी किती प्रेम आहे हे तो भगवान परमात्मा बघत असतो. बघा गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिं करोतमश्नामि प्रयत्नतः. त्या भगवंताला तुम्ही पान अर्पण करा, फूल अर्पण करा. तुम्ही किती करता याला महत्व नाही, ते तुम्ही किती अंतकरणातून श्रद्धेतून करता याला महत्व आहे. बघा मी म्हणत नाही तुम्ही संसार करू नका. प्रत्येक जण जो जीव जन्माला आलाय तो फक्त संसाराच्या मागं लागला आहे, कारण आपली आवडच ती आहे. आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत धडपड करतोय. ती फक्त कशासाठी? सुखासाठी. माणूस 1, 2, 3 आणि 4 गोष्टी मागं फार पळतोय. एक म्हणजे पत्नी, 2 मुलं, 3 खोल्याचं घर आणि 4 व्हीलर गाडी. या 4 गोष्टींसाठी माणूस सारखी झटपट करत असतो. मी म्हणत नाही तुम्ही संसार करू नका, परंतु संसार करा. परंतु कसा करा? अलिप्त कमळ जळी जैसे. त्या कमळासारखा संसार करा. ते कमळ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये दिसतं, परंतु ते पाण्याच्या वर असतं. मग ते पाण्याचं जसं वर असतं तसं तुम्ही संसारात राहा, परंतु कसे राहा? संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. परंतु महिला मंडळांना, पुरुष मंडळींना सर्वांना संसारच आवडत असतो. ही झाली जीवाची आवड. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाची आवड, जीवाची आवड, संतांची आवड, अभंगातून महाराज तिघांच्या आवडी सांगतात. आणखी काय आवडतं त्या देवाला? अभंगाचं दुसरं चरण. तुळसी माळ गळा गोपी चंदन किया, तुळसी माळ गळा
सर्वांनी उंच हात करा. ज्यांनी वर हात घेतले नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे बघा. त्या भगवंताचं नाम फार गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे माझं प्रेम सर्व काळ. अमृतापेक्षाही गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि पवित्रामध्ये पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो विय पिता. वर हात करा वर. आ विठोबा रखुमाई आजचे यजमान कोण आहे? हार घालण्यासाठी यायचंय. आजचे जे पवित्र यजमान आहे त्यांनी हार घालण्यासाठी या. फारच मोठा हार आहे बरं का. एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा असला पाहिजे आणि अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. बघा आपल्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ नसली, एक उदाहरण सांगते बघा. आपल्या घरासमोर जर गावातून एखादं कुत्रं चाललं, त्या कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा नसला तर आपण काय करतो? घे दगड आणि घाल त्याच्या डोक्यात. दगड घेऊन त्याच्या डोक्यात घालत असतो. परंतु त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये जर पट्टा जर असलाच तर आपण काय म्हणतो? हे रामभाऊचं कुत्र असेल बरं का, म्हणतो ना. अर्थात आपण त्याला मारत नाही. मग तसं हा माळरूपी जर पट्टा आपल्या गळ्यामध्ये असेल तर तो नक्कीच यमदूत आल्यानंतर आपल्याला घेणार नाही. कारण तो तर म्हणेल हे गिराईक तुकोबरायांचं आहे. कारण तुकोबरायांचं नाम घेतल्यावर यमाच्या अंगाला कंप सुटायचं. म्हणून माळरूपी जर पट्टा तुमच्या गळ्यामध्ये असेल तर यम तुम्हाला नरकाला घेऊन जाणार नाही. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे आणि व्हाळावरती गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. बघा टिळा लावणं, कुंकू लावणं, अष्टगंध लावणं आपला हा धर्म आहे. कारण थोर साधू संतांनी धर्माचं पालन करण्यासाठी, पाखंड्या लोकांचं खंडन करण्यासाठी या पृथ्वी तलावरती जन्म घेतलाय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, म्हणून धर्माचं पालन करण्यासाठी. आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्यावेळेस धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो त्या त्यावेळेस संत आणि भगवंत या पृथ्वी तलावरती अवतार धारण करत असतात. आणि या धर्माचं पालन करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतलाय. बघा सह्याद्रीचा शिव जन्माला आई जिजाऊ पोटी, हर हर महादेव गर्जना घुमली गड किल्ल्यांच्या होटी. अरे त्या सह्याद्रीने एका शिवाला जन्म दिला. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये मिसळला तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण झालं? उगाच नाही. लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली, प्राणपणाला लावावे लागले तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण झाला. अरे गटारीत लोळून मावा खाऊन दारू पिऊन हे स्वराज्य निर्माण झालेलं नाही. तर मावळ्यांना प्राणपणाला लावावे लागले तेव्हा कुठे
स्वराज्य निर्माण झालं. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना राजांनी विचार केला नाही कधी जाती आणि पातींचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता साडेसातीचा. अहो मावळे लढाईला जात असताना विचार करत नव्हते कधी दिवस आणि रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणून कुंकू लावणं, अष्टगंध लावणं हा आपला धर्म आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे आणि त्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे, कळवळा असलं पाहिजे. आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावून काय करायचं तर अभंगाचं तिसरं आषाढी कार्तिकी पंढरी वारे, आषाढी अतिशय सुंदर आवाज आहे. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. बघा काही कारणास्तव आपली सेवा थोडी लेट चालू झाली तरी झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते. व आजचे अन्नदाते आहे देवकर पाटील परिवार, बोर्डे पाटील परिवार, उपाध्ये पाटील परिवार, निकम परिवार, संत परिवार आणि सय्यद परिवार. या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सप्ताहातील आजचा पहिलाच दिवस आहे तरी सर्वांनी एकत्रित येऊन या सप्ताहाला हातभार लावण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. तुम्हा सर्वांच्या हाताला त्या भगवान परमात्म्यानं यश प्राप्त करून देवो ही ज्ञानोबरायांची चरणी प्रार्थना करते. तसेच सेवेसाठी उपस्थित भजनी मंडळ, फकीराबाद वाडीवरून आलेले भजनी मंडळ, हिंगोलीवरून आलेले नांदूर डोक, सावखेड, गंगा, गोयगाव, कापूसवाडगाव सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसे गायनासाठी हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे काका बाळासाहेब काका सोमवंशी त्यांचेही आभार व्यक्त करते. वाडीवरून आलेले हरिभक्त पारायण संतोष काका थोरात त्यांचेही आभार व्यक्त करते. आपल्या गावातील गायनाचार्य हरिभक्त पारायण सारंगधर काका वाघ त्यांचेही आभार. तसेच आमचे अनिल काका पोटे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते आणि कापूसवाडगाववरून आलेले रवी दादा त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. तसेच सेवेसाठी मृदुंगाचार्यांची साथ लाभलेली आहे हरिभक्त पारायण महेंद्र दादा बोर्डे त्यांचेही आभार व्यक्त करते. तसे कृष्णदादाचं नाव राहिलं होतं आधी, कृष्णदादा गंगाळे त्यांचेही मनापासून आभार. आपल्या गावातील तबला वादक किरण दादा वाघ त्यांचेही आभार व्यक्त करते. तसे गौरव दादा असेल, अजिंक्य दादा, साई दादा डमडेरे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि एकनाथ महाराज तिसऱ्या चरणात सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. जीवनात आल्यानंतर एकदा
वारी केली पाहिजे. यासारखं साधन नाथबाबा सांगतात, यासारखं दुसरं साधन तुम्हाला सापडणार नाही. आणि सर्व नियम ज्या भक्ताच्या जीवनामध्ये असेल तो भक्त त्या देवाला परमपूज्य वाटत असतो. अभंगाचं शेवटचं चरण. एक जनार्दनी ऐसा जाचा नेम, एक जनार्दनी ऐसा जाचा नेम, एक जनार्दनी ऐसा जाचा नेम, एक जनार्दनी ऐसा जाचा नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेमा, 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 एका जनार्दनी ऐसा जाता झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते व माझ्या अज्ञान बालिकेकडून काही चुकीचे शब्द आले असेल तर तुमची लेख म्हणून मला माफ करा. व सर्व गावकऱ्यांनी माझं कीर्तन ठेवलं, पण गावातलीच आहे, सर्व गावकऱ्यांनी माझं कीर्तन ठेवलं, मनापासून त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते व सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर विठ्ठल
जय विठ्ठल